हरिओम. आज वसंत पंचमी. विद्येची देवता सरस्वती मातेला वंदन करून आजच्या स्वाध्यायाला सुरुवात करते. आपल्या शालेय जीवनात भारताच्या नकाशामधील चहाच्या किटलीचा कॅप सारखा दिसणारा भाग थोडं मोठं झाल्यानंतर म्हणजे कॉलेज वयीन आणि त्यानंतर पूर्ण आयुष्यभर नेहमीच निसर्ग सौंदर्याने खुणावणारा भाग एकदा तरी पाहिलाच पाहिजे असा भाग म्हणजे अर्थातच जम्मू आणि काश्मीर. आपल्या सामान्य माणसांच्या बकेट लिस्ट मधील एक ट्रिप म्हणजे जम्मू काश्मीरची ट्रिप. आणि असीम शौर्य पराक्रम अंगी बाणवणाऱ्या वीर जवानांच्या बकेट लिस्ट मधील विश नक्कीच असणार की वीर मरण यावं तर जम्मू काश्मीरमध्ये लढताना. तेथील निसर्ग सौंदर्य मग अगदी पहाडी इलाका असो किंवा बर्फाळ प्रदेश किंवा तेथील शेती फुलं हे सगळं पाहताना अनुभवताना नक्कीच ह्या आपल्या देशाच्या वीर जवानांच्या असीम शौर्य पराक्रम आणि त्यांचं बलिदान हाच पाया आणि कळसही तोच आहे हे जाणवतं. अशाच असीम शौर्य पराक्रम जाणवणाऱ्या वीरपुत्राचा जम्मू काश्मीरमध्ये लढताना शहीद वीरमरण आलेले मेजर दिनेश रघुरामन यांच्याबद्दल आज आपण माहिती घेऊया. दिनेश रघुरामन यांचा जन्म 6 एप्रिल 1978 साली झाला. लहानपणापासूनच त्यांचे धाडसी गुण नेहमीच त्यांच्या फॅमिलीला दिसून येत होते. फॅमिली बॅकग्राऊंड ही आर्मी बॅकग्राऊंडच होती. त्यांचं शिक्षण न्यू दिल्लीमधील केंद्रीय विद्यालयामध्ये झालं आणि त्यानंतर 1996 मध्ये त्यांनी NDA म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी जॉईन केली. 11 डिसेंबर 1999 पासून लेफ्टनंट या पदावर जाट रेजिमेंटच्या 19 बटालियन मध्ये ते कार्यरत झाले. ऍक्च्युअली त्यांची रेजिमेंट होती जाट रेजिमेंट. त्यांच्या कार्यामुळे 11 डिसेंबर 2003 मध्ये कॅप्टन या पदावर त्यांचं प्रमोशन झालं आणि लगेचच 2005 मध्ये त्यांना मेजर हे पदही मिळालं. मेजर रमन यांचे 2006 मध्ये 34 राष्ट्रीय रायफल्स बटालियन मध्ये जम्मू काश्मीरमध्ये पोस्टिंग झालं. आपल्या सगळ्यांना माहितच आहे की 2006-07 हे घुसखोरीच्या दृष्टीनं अत्यंत नाजूक होतं. 2006 मध्ये जेव्हा पोस्टिंग झाली त्यावेळी वारंवार घुसखोरी होतच होती. सातत्याने तिथले जे सगळे मिशन्स त्यांनी धाडसाने पूर्ण केले, यशस्वीरित्या पूर्ण केले. द्रास सेक्टरमध्ये जे ऑपरेशन पराक्रम झालं त्याच्यामध्ये त्यांना चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडेशन मेडल मिळालं. 2006 मध्ये जे सारखं आतंकवादींची घुसखोरी चालू होती, सप्टेंबर मध्ये माहिती मिळाली की लष्कर ए तोयबाचे टॉप कमांडर आतंकी काश्मीरमध्ये येऊन मोठा प्लॅन तडीस नेणार आहेत. सूचना मिळाली आणि मेजर KP विनय टीमला घेऊन बारामुल्ला भागातील तनमर्ग येथे रिंगवाडी जवळ त्यांना बातमी मिळाली की 8-9 आतंकवादी तिथल्या घरांमध्ये लपून बसलेले आहेत. सर्व आतंकवादी हे वेल ट्रेन आणि आधुनिक हत्यारांसहित होते. मेजर KP विनय यांनी त्या गावाला वेढा घातला. आतंकवाद्यांनी 3 वेळा हा वेढा फोडण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. इतका छान वेढा KP विनय यांनी घातला होता. अंधाधुंद गोळीबार झाला आणि यामध्ये KP विनय आणि त्यांचे 2 साथीदार हे जखमी होऊन तिथे पडले होते. याच वेळेला मेजर दिनेश हे रिएन्फोर्समेंटसाठी टीम बरोबर पोचले. गोळीबार सुरूच होता, बेछूट आणि अंधाधुंद की ज्याला वर्णनच करता येणार नाही असा गोळीबार चालू होता. त्यांनी त्यांच्या साथीला बघितलं की KP विनय हे जखमी अवस्थेत आहेत, त्यांचे 2 साथीही जखमी अवस्थेत आहेत. तर त्यांनी मेजर दिनेश यांनी त्या तिघांनाही सुरक्षित ठिकाणी हलवलं. आर्मी मधला एक नियम आहे की आपल्याला स्वतःला काही झालं तरी चालेल पण आपल्या साथीदारांना जखमी अवस्थेत तिथंच सोडायचं नाही. तोच नियम ह्यांनी पाळला. त्या तिघांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आणि पुन्हा फील्ड वर्कला आले जिथं बेछूट गोळीबार सुरू होता. 2 आतंकवाद्यांना ठार मारलं आणि त्याच वेळी एका घरात लपून बसलेल्या आतंकवाद्यानं मेजर दिनेश यांच्यावर गोळीबार सुरू केला. गोळीबार झाला.
छातीत आणि पायाला गोळ्या लागल्या तरी सुद्धा तिसऱ्या आतंकवाद्याला मारण्यास यशस्वी झाले. अगदी बेशुद्ध होईपर्यंत लढले. आपल्या टीमला पुढील ऑर्डर्स देत राहिले. 36 तास हा गोळीबार हल्ला सुरू होता. लष्कर ए तोयबाचे यामध्ये 9 आतंकवादी मारले गेले. मेजर रमेन यांना जखमी अवस्थेत रमन यांना तिथून एअरलिफ्ट करून श्रीनगरच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. पण त्यांच्या शरीरावर झालेल्या जखमा आणि गोळीबार यामुळे 2 ऑक्टोबर 2007 रोजी ते शहीद झाले. 26 जानेवारी 2008 मध्ये राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते त्यांना अशोक चक्र देण्यात आलं, जे त्यांच्या वडिलांनी घेतलं. ज्यावेळी रमन यांचे अंत्यसंस्कार चालू होते त्यावेळी त्यांचे वडील म्हणाले की पुढील येणाऱ्या पिढीसही मी देशसेवेसाठीच फौजेमध्येच पाठवेन. कारण जेव्हा मेजर दिनेश यांना वीरमरण आलं त्यावेळी 2 महिन्यानंतरच ते बाबा होणार होते. मेजर दिनेश मीन्स noteworthy bravery, फ्रॅट स्पिरिट, मोटिवेशन अँड इनक्रेडिबल सॅक्रिफाईस. आणि या सगळ्या गुणांमुळे त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान अशोक चक्र मिळालं. आता यातून आपण काय शिकूया तर अलर्टनेस, समयसूचकता आणि जे करू ते 100% झोकून देऊन करू. जे कर्म आहे ते सर्वोत्कृष्ट करू, कोणतंही एक्सक्युजेस न देता. कारण आपल्याला सवयच लागली की एक्सक्यूज देण्याची. विचार करूया की मेजर दिनेश हे 2 महिन्यानंतर बाबा होणार होते. त्यासाठी सुट्टीचा अर्ज त्यांनी केला होता, तो सँक्शनही झाला होता. या आनंदाच्या क्षणासाठी म्हटलं तर ते सुट्टी घेऊन येऊ शकले असते, पण त्यांनी त्याला महत्व न देता देशकार्याला महत्व दिलं आणि तिथं ते पोचले, शहीद झाले. तेव्हा आपणही इथून पुढे कोणतंही एक्सक्यूज न देता आपलं कार्य करत राहूया. हा एक पॉइंट जरी आपण अंगी बांधला तरी हीच खरी श्रद्धांजली मेजर दिनेश यांना वाहिली जाईल असं मी म्हणते. झालेला स्वाध्याय स्वामींचरणी मी अर्पण करते. हरिओम.